महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यातील बाळापूर येथे तांदळाचा काळा बाजार, सरकारी स्वस्त धान्य दुकानातील अवैध साठा, प्रशासनाचे दुर्लक्ष। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये आज रोजी 3 महिन्याचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप चालू असताना खुलेआम धान्य मार्केटमध्ये तांदळाची खरेदी जनसामान्य स्वस्त धान्य दुकानमधील तांदूळ घेत असून त्याची साठवणूक विविध ठिकाणी गोडाऊनमध्ये होत असल्याचे खुलेआम चित्र आहे। असे असताना प्रशासन विभागातील अधिकारी व रेशन माफिया यांच्या संगनमताने हा माल साठवून मुख्य ठिकाण पातूर शेगाव या ठिकाणी माफियांचे गोडाऊन आहे। या ठिकाणी गावागावातील रेशनचा स्वस्त धान्याचा तांदूळ जमा करून गोडाऊनमध्ये नेण्याचं खुलेआम काम चालू आहे। याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन गोडाऊनवर छापेमारी करून कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांमध्ये होत असल्याची एकच चर्चा चालू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, बाळापूर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।